चल बाई म्हटलं काकीची भेट घेऊन या म्हटलं तुला बरं नव्हतं ना बापा 2-3 दिवस. शांताबाई सांगे मला भेट घेऊन यायचं म्हणे काकीची म्हणे. तर आली बाई तुझ्या भेटीले. माय हाव का व. आणि दुपारी बिचारे गंगा यालती भेटीले. गंगा कोमल दोघी मायले की आलत्या. हाव का व. पार्वती नाही आली काय? नाही बिचारे पार्वती का नाही कामात असन कोणत्या. आता कसं पोळा गिळा आहे ना तर तिच्या घरी बैला आहे तर कामात गिमात असन ते कोणत्या असं. का व रश्मी मला गंगा सांगे ती पोरगी ना शांताबाईची पोरगी आरती किती बोलते म्हणते माहिती कोमलले कळच्या कळी येळं वाकुळं हेकडंच बोलते माहिती नुसतं तिच्या सोबत म्हणते. नुसतं तिला आजीबाई. आता ती पोरगी गंगाले ना तिच्या पोरीले कोमलले बोलली म्हणते. एवढं बोलत असते का व? त्या पोरीला जर समजून सांग ना कोणाचं मन दुखत असते. म्हणे म्हणते का पहिले त्या मायले खाल्लं तू ना नंतर त्या कमलाईले खाल्लं आता गंगाले खाले बसली अशी म्हणते ते पिंकी तुईवाली. आता माय बाई कवा हो बापा कवा बोलली माय पोरगी. सकाळी मला माहित आहे जेव्हा शांताबाईची पोरगी बोलली ना तेव्हा माहित आहे बाई मला तेव्हा मला गंगाबाईने सांगितलं माय पोरगी कवा बोलली हो बापा. अव ती पोरगी तू नव्हती म्हणते तिथं. अव तू कुठेतरी गेलती म्हणते. ते रश्मी कुठेतरी गेलती म्हणे गंगा सांगे मले. तर ती आलती म्हणे का माय माय आहे का म्हणून विचाराले. तर माया इच्छा कोमलने म्हटलं म्हणते तिले का बाई जराशी ओळणी घेत जाय. तर त्याच्यावरच ती भडकली म्हणते भल्ली रंगारंगाशी बोलली म्हणते हो बापा. हो म्हणते का तू घेत जा ना होळण्या तू अंगवर घोळते कपडे घेत जाय पुरा रोड झाडून नेत जाय मला काल सांगून राहिली मी कशी राह तू आजीबाई आहे जुन्या जमान्याची आहे एवढ्या रंगाचं बोलत असते का व. ते सोड माय तू तर म्हणे खाय त्या पहिल्या मायले खाल्लं म्हणे मग दुसरी कमला ना तिसरी गंगाले खाली बसली म्हणे. आणि तू काय आहे म्हणे गंगाचं खाऊन झाल्यावर अजून कोणाच्या घरी जाशील म्हणे खाले म्हणे भिकार चोटचाया म्हणे अशी म्हणे बाई ती पोरगी तिले सांग बरं शोभते का त्या पोरीला असं एवढ्या बार. ओली शिकते जबान आहे पण भल्ली चतरी आहे ती पोरगी चबऱ्यावानाची. माय बाई हो का बापा येऊ दे तिले चांगली काढतो मी. शायन्या वानाची उदास तोंडी लय 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 हरामी आहे ती पोट्टी. नालायक तोंडी लय बेशरम झाली. काय माहित माया 2-4 दिवस झाले भल्ली विचित्रच वागून राहिली कोणता रोग झाला काय माहित तिले. आई घरी चलाच नाही काय घरच पुंजायचे आहे का तुले. बाबा कहू ना बसू दे ना माईले. कुठेही गेली का चालली मांग कुठेही गेली तुझी माय का चालली मांग. त्या ऐकून कोणते काम होत नाही का वा का तुले गमत नाही का नवरा बाई तू तिचा चालली तिच्या मांग. आजी बाई चुप राय. घरात काही काम असं म्हणूनच बोलावले आली ना बिनफालतू मी बोलावले नाही आली. काय वय तू यावाला नाही काय वय म्हटलं मुजऱ्या ज्याच्या त्याच्यासोबत मुजऱ्या ज्याच्या त्याच्यासोबत मुजऱ्या वय मर्यादा आहे का नाही काही. शायन्यात तोंडाचे डुक्कर तोंडे एका झापडीत तोंडाच फोडून घुबड तोंडे. काय गोष्ट करता आई. चोर तर चोर उलटा शिरजोर. तुले घरी गमतच नाही का व घरी गमाले का बाबा येन बा आता का काही का ते आंघोळीला पाणी टाका लागन. नुसतं उठली सुटली का दिवसभर याच्या घरी जाशील त्याच्या घरी जाशील सकाळची तिच्या घरी दुपारची तिच्या घरी नुसतं घर पूजाची कामं करतो तू घर पूजा वानाचे. जास्त बचर नको करू बचऱ्या वानाचे. एक कानाखाली दिन तर सरकी होशील म्हटलं. हेंबार तोंडी भल्ली बोलून राहिली व तू त्या तोंडाला भल्ली सरसरी कुठली कुठून एवढा सरसरी पानाला त्या जिबीले टाक त्या जिबीवर टाकू काय म्हटलं कोयते जिबीवर कोयते माहिती सांगू नको आई ते चुकलं काय लेवा. मला सांग एका बायकोच्या नात्यानं म्हणजे समजा मी तुझा नवरा होय आणि तू बायको होय तर बाबाला असं वाटतच असेल ना का आपली बायको आपण आल्यावर घरी राहिली पाहिजे तिने आंघोळीला पाणी टाकलं पाहिजे जेवायला ताट वाढलं पाहिजे. ते तर गुन्हा त्यात काहीच नाही आहे व मी तर लहानच आहे मी कुठे पुरणार आहे तुले. माझ्या शेवटीत लग्नच होयन काय माय आई घरपुंजी सोडणं हे असे काम नुसतं इथं बस तिथं बस कुठं नाही गोष्टी करू दे अशानं माणूस पापात जाते पापात स्वर्गात नाही जात नरकात जाते. माय पाहिलं रश्मी ती पोरगी बापा एकही शब्द वायाने जाऊ देत ना. पाय ना आपल्याला एवढे बोलणे नाही बहिणी एवढ्या रंगाचे बोलणेच कुठून येते काय ते बापा. थांब ना तू घरी चल चांगली धुतो तुले चांगली धुतो अशी धुतो ना दोरानं का म्हणशील का मामाईनं मारलं का कोणा मारलं. हो आता जमान्यात तेच चालू आहे ना पोरेले डोक्यावर घेते आणि पोरीले मारते. लागेल तर इकडे पोरं लाटीनं कुताडते पाहिलं नाही का त्याच मागं बसली आहे बुडी. हिचं पोर गेले पोचत राहिलं काय पोरग राहते शहरात माय राहते गावात कामाला जाते ना स्वतः मस्त जगते नवऱ्याने घेऊन. काय काही पोरं कामाचे आहे का असून नसून काही कामाची पोरं आहे काय. पोरी आहे ना पोरी करते ना तर तुम्हाला पोरी डोक्यावर बसते. पोरीले धुता तुम्ही पोरी कोण कामही करून घेता. पोरीचं काहीच कदर नाही आणि तुम्हाला कदरच आले म्हणून तर पोरं अशी निघते लाता मारे. बरं झालं तुला पोरग नाही आहे. हे पाय रश्मी त्या पोरीला समजून सांग नाना प्रकारची काही अपाप शब्द बोलून राहील ते. माझ्या पोरग ड्युटी करण्यासाठी गेला आहे शहरात मला पोचत नाही अशातला भाग आहे काय. नाही मला पोचत नाही अशातला भाग आहे का म्हटलं रश्मी त्या पोरीला सांगून दे जबान तेच चालू राहील तिची एक होत नाही देईन ती माय असो का काही असो बाई मी पाहणार नाही. चबऱ्यावानाचे उलचक तोड न घास मोठा भल्ली बोलून राहिली व तू तर पाहिली कुव्यासारखी समंदर सारख्या गोष्टी करून राहिली हेंबाड तोंडे.
लय तोंड चालून राहिलं होते, तोंड चालाले. चल तुला उद्यापासून नाही वळत वळत शाळेत नेऊन आपटलं. नावाची रश्मी नाही आहे. हा त्या मास्तरीने म्हणतो पोयाची सुट्टी नको देऊ म्हणतो, एकटीला शिकाव म्हणतो. हा लय चबडून राहिली. थांब ना, तुला आगीतच टाकतो, तुला आगीत. हो आगीत टाकाले. सोड माय केस दुखून राहिले आई. आई सोड माय केस दुखून राहिले आई. ओढणं मग जोर आहे ना, काढ तिची खोपडी बाहेर काढ. त्याच्यात बरोबर चांगल्या गोष्टी भर, बेकार गोष्टी काढ. असे संस्कार दिले का माय तुम्ही तुमच्या लेकराईले? आपल्या अंतकरणाला लागते अशा गोष्टी बोलते तुमचे लेकर. बस बापा, रश्मी नसते आली तर पुरली असती. माय अंतकरण एवढं दुखून राहिलं का काय सांगू. माय जो ते पोराचं टोमणं मारते मला. सून चांगली येतात, मी काय करू? माय लय आई तू हे चांगलं नाही करून राहिली. म्हणून सांगून राहिले मी, पोरीचं असंच असते. माय जीवन पोरीचं असंच असते. म्हणून तर तू यासारख्या मायेले हिच्या पोरासारखे पोरं भेटतात, हिच्या पोरासारखे सुना भेटतात. म्हणूनच असं हाल राहते म्हातारपणात. काय सांगू मी तुला पोरग पाहिजे होतं तुले. म्हणूनच त्या नशिबात अशी दरिद्रता आहे. दरिद्रता असाले. म्हणूनच तू सारे लोक पुढे चालले, पण तू मागच आहे अजून खोपड्यात राहून राहिली. नाही काहून चालली? थांब ना सांगतो तुले. तू घरी चल, घरी चांगली कुताळतो तुले, कुताळाले. घरी चल तू. कसं असते तुले सांगतो मी तुले, कसं राहते चांगलं ना कसं राहते वांगलं सरच सांगतो. थांब तू कुत्रे जाय व यात बी नाही घरी. काकी माफ करजो बाई, मा पोरी कोण मी माफी मागतो. कान पकडून माफी मागतो बाई, माफ करजो. पोटी बिचारे काही बोलते, बिचारे हातातूनच गेली. ते आता चांगला धडा शिकवतो मी तिले, चांगली खलबट्ट्यात कुटतो तिले, तेव्हा समजून तिले. काकी टेन्शन नको घेऊ, काही नाही होत. माफी मागतो मी, फालतू झाली बाई. त्या पोरीला सुधरव बाई, त्या पोरीला सुधरव. नाही तर अशी अंतकरण जाऊ तिची जिंदगी चांगली नाही राहणार आहे. तिच्या जिंदगीतही दुःख राहील, मग दुसऱ्याला दुःखी करण ते. तर लक्षात ठेवजो माय रश्मी. पोटी आता हाताखाली आहे तर दाबतील. हो ना बापा काकी, सांगून राहिली. नाही तर म्हणशील का पोरग असते तर बरं झालं असतं. काऊन ताई, काऊन तू बाहेर काऊन आली म्हटलं? काही नाही माय, त्या कोमलच्या आणि त्या गंगा काकूच्या आहे ना, माय माईने काय मले झापलं. भली झापले तिनं मले. काय नाना प्रकारचं काही बोलली बाई माई आई. मला सहन नाही झालं. मला म्हणे निघ म्हणे घरातून म्हणे. मम्मीने म्हटलंच बाई, लोकांसाठी माझ्या झगडतं काय म्हटलं. मग चालली आली बाई बाहेर. चालली म्हटलं मराले तर मर म्हणे बाई. सांग. नाही हे कोमल नाही, गंगा काकू नाही. काय घरफोड्या असाले. म्हणूनच तर कमला कलावती काजल काकू याच्यासोबत कोण भांडते, म्हणूनच भांडते. घरफोड्या आहे ना ह्या दोघी मायले की घरफोड्या आहे. त्या नाही, गंगा काकू घरफोडी नव्हती, कोमलनं त्याला घरफोडी केलं. एवढ्या घरफोड्या आहे बापा. नुसतं इथं तिथं करू सत्यानाश करून टाकते. म्हणूनच तर कमला काकूचा सत्यानाश केला ना, आता स्वतः मस्त खुश राहते. नाही तर काय माहिती कोमलच्या क्षण वय मला एवढा मोठा बोलणं भेटलं. तिच्या क्षण माया कान भेटन तर भेटन, नाही तर माया कान भेटला नसता. काऊन गेली ना काय गेली माई भल्ली विचारपूस करी बिचारे. कोमलीच्या क्षण वय आपण ते मला काही बोलते मस्त, मला सहनच नाही होत. कशी येडीवा काही पोट्टी आहे ते. अमाय म्हणजे भेटलं का काही सापडलं का ते आईले का बॉयफ्रेंड गिफ्रेंड आहे म्हणून तुले? नाही हो माय ते नाही, एवढा उशीर काऊन झाला म्हणे. प्रश्नावर प्रश्न विचारते ना. काय सांगावं, आपल्याला विचार करून ठेवा लागते ना. भडकन सांगत नाही तर मग काही विचार करून देते ना. मग ते चांगलं नाही वाटत. तर काही नाही माय ते काही कोमलने एकदा झापाच लागते. आपल्या दोघीलाच झापा लागते कोणी नसला म्हणजे ते दुसऱ्याच्या ह्याच्यात टांगा तरी नाही टाकन. हो बिचारे ते कोमलला पहिले सत्यानाश केला कमला काकूचा, आणि गंगा काकूचा करायला बसली. पहिल्या मायचा सत्यानाश केला, दुसरी कमला माय आणि तिसरी गंगा माय. आता पाहिजे बाई, त्या घरात जागा नको द्यायला लावतो त्या आईली. लय घरफोडी पोट्टी आहे ती. तुला तवानी समजलं का? तेव्हा तर भांडली होती कलावती काजल काकू सोबत, नाना प्रकारचं बोलली होती त्याईले. चुकलं मायवाला, तेव्हा मायवाला चुकलं. मला का माहित होती पोट्टी अशी आहे म्हणून. हे पोट्टी माहित आहे म्हणजे एवढी साधी बोळी दिसते, पण हाय नाही, हाय गावरानीच. पण गावरानी तिखट आहे. ते तिखट म्हणजे कोणाच्या घरात कसा सत्यानाश करायचा तिला बरोबर समजते, बरोबर आयडिया आहे तिला. माय मग तू आई त्याच्यासाठी बोलली का तुला? मग येते काय माय सांगून काय राहिली मला. माय म्हणे ना, म्हटलं मी येतही नाही म्हटलं घरी, तर येऊ नको म्हणे. ते काही काम नाही म्हणे. सांग बाई, लातीने मारलं मायनं मला तिच्यासाठी. सांग. आणि ते बुडी बिचारे अवे बायका ऐकायला गेले, दिमागच नाही आहे. बिन शिकलेला असेच राहते. बिन शिकलेला बिनकलीवान. हा बाई काय करतं, उली शिका लागते पण जास्त नाही शिका लागते. नाही तर काय व जीवावर येते बाबा. आता माय बाई ह्या काय करून राहिला गड्या इथं. पण चांगला मौका आहे घरात बोलवायचं ना, भडकवायचं चांगला मौका आहे. बोलाव काय गळ्या रागात दिसून राहिल्या. काही उलट नाही. रमाय रश्मीची पोरगी आहे, राहू दे बापा. माय पण जाऊ दे ना, एकदा पायावर कुलाळ मारूनच पाहतो. जाऊ दे तिकडे, काय होते पाहून घेईन मग. असंच आहे माय पिंकी ते. नाही तर काय बाई. पिंकी, आरती बाई का व? हो बोला ना, काय म्हणता काकू? काही नाही व. कुठं चालल्या मा तुम्ही? काही नाही काकू, आम्ही थोडस बाहेर चाललो होतो. का बरं? ये ना बाई घरी. या ना मी चिवडा केला होता, तर लेकराला बोलावलं होतं, तुम्ही दिसलाच नाही बाई. तुम्हाला बोलावतो म्हटलं तर मी वाटलं त्या कोमलच्या आहे ना, तुम्ही यान का नाही यान म्हटलं बाई. तर म्हणून नाही काय, तर येता का तुम्ही? चिवडा खाता का माहीतचा? हो का काकू? बरं चलतं का हो, मी जेवली नाही बाबा.
चल चल, हे बाकी लोकांपेक्षा हे काकूला चांगलं आहे हो. ये ना बाई, ये ना हो, माय काही कपट नका ठेवू हं मनात, सध्या मनानं देतो हो मी, या. नाही काकू तशी गोष्ट नाही आहे. श्रद्धा कुठे गेली? ये ना बाई, श्रद्धा आहे घरात, आहे श्रद्धा. श्रद्धाच म्हणे मला का पिंकीले आणि गेले बोलावून घ्यायचं म्हणे आरतीले. तर म्हणून बाई माई श्रद्धा बिचारी रोजच आठवण काढते तुमची वाली, पण तुम्ही बिचारे बोलतच नाही आमच्या सोबत, आता येतही नाही आमच्या घरी. का हो पिंकी, उलीसक भांडण झालं तर असं असते का, बोलतही नसते का आता? तसं नाही जी काकू, पण आता शाळेच्या टाइमच नाही भेटत का नाही, म्हणूनच नाही येत. हाव काय, ये ना मग. हा येतो ना, तुम्ही दरवाजातून हटा. माय कसं हो, आपल्या आईचं तर भांडण नाही यायच्या सोबत, आता दूर दूर पर्यंत पातनी आहे कामे केली. माय ताई, आता एवढ्या मोठ्या माणसानं, एवढ्या मोठ्या बाईनं आपल्याला बोलावलं घरात, या म्हणते चाय नाश्ता करायला, तर अपमान करतं का? त्याचं चांगलं वाटते का ते एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान करायला? त्या काकू चांगल्या आहे, वाईट असत्या का आपल्या गिंगा सारख्या? तर गोष्ट वेगळी आहे, त्या काकू चांगल्या आहे ना. आता बोलावलं चल नाही म्हणतं काय? हो भाई, तू ये बरोबर आहे. जाऊ दे, यायले कुठं माहीत पडून राहिलं, यायले नाहीतरी यायले आपल्यासोबत करणं काही घेणदेणच नाही ना, जा म्हणे मराले. जाऊ दे ना, मग आपण कुठेही जाऊ, तर यायले काय करायला लागते, चल. हो चल, जाऊ दे, चल, काही विचार नाही करत बसा लागत, नाही तर काय हो, चल. माय बाई, तुम्ही कुठं चालल्या होत्या बाबा? दोघी रागात रागात दिसून राहिल्या होत्या. कुठं नाही काकू, असंच फिरायला चाललो होतो आम्ही, बस, बाकी काही नाही. काय गोष्ट करता माय बिचारे, मला दिसली होती ना तू, दोघी जणी रागात बोलताना दिसल्या होत्या ना, काहीतरी म्हणजे मर म्हटलं तर मर, असं काहीतरी ऐकायला आलं तर बाई मले. खोड्या खुट्या काय बोलता हो माय? मी काकूच तर वय तुमची कवनाशा करता बापा. नाही हो काकू, पण हे पोट्टे बाट्टे गोष्टी नाही करत काय शाळेतले? मी मरतो असं झालं आणि तसं झालं, मार मोठ्या मोठ्या गोष्टी करते, तर कोणासोबत भांडण झालं तर मर म्हटलं तर मर बा, असं वय बाकी काही नाही. काय माय पिंकी, आरती काय लपवता आमच्या जवळून? आम्हाला सर्वच माहित आहे. तुले बॉयफ्रेंड आहे आरती, त्या वाड्याच्या झाडाखाली जाऊ जाऊ भेटत तू, माहित आहे आम्हाला, दिसली होती. पण आम्ही काही इश्यू नाही केला. काय आहे, प्रत्येकाची लाईफ असते, तो प्रत्येक त्याच्या लाईफ वयानुसार एन्जॉय करते, तर कोण कोणाच्या याच्यात मनात टांग अडवते नाही का? आम्हाला सर्वच माहित आहे, पण आम्ही असं तोंड पाडून कोणाला असं बोलतही कोणाजवळ सांगत नाही, आमची सवयच नाही बाबा ते. तर आम्हाला का माहित नाही का? आम्हाला सर्वच माहित आहे. अगं बाई, तुम्हाला माहिती आहे कुठं कुठं का कोण दिसलं तुम्हाला? चल बचल नको हो, तूच दिसली होती आम्हाला त्या दिवशी, ते मेहंदी कलरचा टॉप घालून, ते टोपीवाला पोरग होतं ऑफिसर. किती माय, पण भल्ला पैसेवाला दिसला बाई. काही असो, तुला पाहिला चांगलाच पाहिला पैसेवाला, त्यात काही आम्हाला हे नाही आहे का बा तुला हास काउंट केला म्हणून. होता ना, नक्की सांग, खरं खरं बोलायचं. हो, आता तुम्ही पाहिलंच म्हणता तर बापा, बरोबर आहे. हो, तोच होता का? बघ, सांगू नका काकू प्लीज, कोणाला नका सांगू. आमचं ट्रू लव्ह आहे काकू, कोणालाच नका सांगा प्लीज. काय माय बाई, तुला भेटून आले आता कितीतरी वेळ होऊन राहिला, तर आम्ही आतापर्यंत कोणाला सांगितलंच असतं, पण आम्ही आमच्या मनात गोष्टी ठेवत असतो. अशा गोष्टी कोणाच्या पर्सनल लाईफ मधल्या आम्ही कोणाला शेअर नसतो करत. कसं आहे ना, ते अनपढ लोकांच्या गोष्टी आहे, आम्ही शिकलेले आहे ना, नाही का? पाय पाय पाय, बरोबर आहे, बरोबर आहे काकू तुझ्यावाला. कलावती काकू, काजल काकू, माय चुकलं होतं बिचारे, मला माफ कर जा बिचारे, तेव्हा मी लय बोलली होती तुम्हाला, माफ कर जा मला. हो, आम्ही तुला त्याच दिवशी पिंकी माफ केलं होतं. काय आहे, आता बोलतच असते, दोन दोन तू तू मै गोष्टी होतच असते, त्यात काय रागा फुगाचा आहे? मानव जन्म घेतलाय आपण, दोन शब्द तोंड बोलासाठीच दिलेला आहे, कोणासोबत बोलाच लागते. नाही चांगलं तर भांडण करून काय आहे, आपल्या त्यात लोड घ्यायला लागते काय? जाऊ दे पिंकी, आम्ही तुला तेव्हाच माफ केलं होतं. पाय, अशा समजदार बायका पाहिजे. ते गंगा काकू, ते कोमल नुसतं भडकवायची कामं करते आमच्या मायले. काय सांगू माय बाई तुला आता, काजल, कलावती, कमला कशा आहे? आम्ही बाई मनमिळावू चांगल्या बायका आहे, पण कोमलने बिचारे पुरे सत्यानाश करून टाकला हो, सत्यानाश करायला. पहिले तर तिच्या मायले खाल्लं तिनं, आता मग त्याच्यानंतर मलाही सोडलं, आता गंगाने सोडून राहिली बिचारे, बोलली सत्यानाशी बोटी आहे होते. काय करावं काय नाही ते बापा, आपल्याला दया येते, मया येते, राग येते. जाऊ दे काकू, जास्त टेन्शन नका घेत जाऊ तुम्ही तिचं वाला. ते चांगले खुश आहे तिकडे, जे तिचे घर बर्बाद करून राहिली. तुमचं केलं पहिले, आता गंगा काकूचं करून राहिली. आम्ही तर आमच्या घरात जागा नाही देऊ बापा तिले, बस. बाई व तसा बॉयफ्रेंड गिफ्रेंड मस्त पाहिला तू ना, भल्ला आहे पैसेवाला, मस्त पाहिलेही मस्त आहे खरंच. पण बाई खरंच त्याला पाहून बिचारे मले माझ्या जुन्या बॉयफ्रेंडची आठवण आली होती. मला होता का नाही? हो का, कसा होता पाहिले? माय मस्त हँडसम, मग काय वय बेवड्याच्या गळ्यात पडून दिलं. म्हणून सांगतो बाई तुम्हाला, आता बॉयफ्रेंड पाहिला ना, तिच्यासोबत पळून जा. माय बाप काय करते, चांगले जाऊ देते आणि बेवडे मेवड्याच्या गळ्यात बांधून देते मग आपल्याला. म्हणून नाही काय, जो पाहिला ना त्याच्यासोबत चांगलं आपलं जीवन जगाचं, मस्त जीवनसाठी पाहिला तू ना, खुश आहे मस्त आता तू. हो का, मायावाला म्हणते घरी सांग, म्हणते काकू म्हणते का आपलं असं असं आहे म्हणून. पण माझ्या घरी सांगायची इच्छा नाही होत, त्याच्या घरी माझ्या सर्व माहित आहे. हो का, तू याही तरी हो म्हणून त्यांनी बिचारे रश्मी, गंगा काकू, कोमल भडकावाची कामं करते आणि स्वतःचा सत्यानाश करून घेते ना, लोकांचा सत्यानाश करते, बरबादी करते. म्हणून नाही का बाई, बेकार काम आहे हो, तू घरी सांगशील तर. काही हो, मी सोडत नाही त्याले, मस्त आहे तो, ट्रू लव्ह आहे मायावाला.
नाही नाही बाई, नाही नाही सोडायचं नाही बाई, चांगलं पकडून ठेवायचं, लग्नच करायचं त्याच्यासोबत. किती पैसेवाला आहे तो, आणि चांगला प्रेम करणारा दिसला ना, असा फेक प्रेम करणाराही नाही दिसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाई, म्हणूनच आम्ही नाही काय तुम्ही तुमच्यासोबत बोलायला लागलो. कसं आहे ना, हे असं प्रेम प्रकरण असलं ना तर माणसाला लय पश्चाताप होते, म्हणून त्याला साथ देणारा कोण ना कोणी पाहिजे, म्हणून आमचं मन दुखलं बाई, आम्ही तुमच्यासोबत बोललो. कसं आहे ना माय, प्रेमात पडल्यावर एकदा नाही काय, प्रेमाची साथ द्याले दोघं तिघं सोबतही पाहिजे. त्यासोबत सगळे त्या दुश्मन होते, म्हणून नाही का बाई आम्ही म्हटलं जाऊ द्या, म्हटलं जे झालं ते झालं, म्हटलं बाई याच्यासोबत बोला. म्हटलं कसं आहे, आमचं नाही झालं बरोबर, तुमचं तरी झालं पाहिजे माय. हो, आणि कोमल कोमल का नाही घरफोडी आहे. हा, तिला ह्या गोष्टी म्हणजे लपून करते, ते असं नाही का ते करत नाही म्हणून. ते म्हणजे ते म्हणते ना, काय म्हणते बाई त्याले, कोई करता है तो दिखता नहीं, वैसी बात है उसकी, वो दिखाती भी नहीं. हाँ, उसका काम ही अलग है, वो कैसी क्या करती उसको उसको पता. नाही नाही, पाहिला आता, लय बेकार आहे पोट्टी ते. हा ना, काही नाही काही नाही माय काकू, तुम्ही मला सांगा, ह्या जनरेशन नुसार आम्ही जे कपडे घालायचे तेच कपडे घालन ना. ते काय म्हणे आम्हाला, तुम्ही म्हणे हे कपडे नका घालत जाऊ, ते कपडे नका घालत जाऊ, वळणी घेत जा. माय म्हटलं कोण नाही, मग तू घालत जा ना म्हणा, पडदा घालत जाय म्हणा तू अंगात. हाताही नाही दिसले पाहिजे म्हणा तुले म्हणा. कोणाला सांगतं म्हणा, अहो ते गावरान कोंबड जाऊ दे, त्याच्या मागं लागेल पुरते का. मी माझ्या श्रद्धाचे लव्ह मॅरेज करून देतो बाई, तिचा हाय बॉयफ्रेंड चांगला आहे. काय आहे, ते पोरं पाहा लागते, तरी पोरं पाहा लागते, त्याच्यापेक्षा पोयाचा नाश्ता गिश्त्याचे पैसे वाचून जाते. 17 वेळा बोलावल्यापेक्षा, आणि त्याची पहिलेच भेट होत राहते, चांगला भेटते. काही नाही काही नाही, सोडायचं आला टाइम तर येऊन जायचं. हो, शिक्षण हे आपलं कामापुरतं शिकायचं. आवजी पिंके, तू पाहून घे ना एखादा आतापासूनच, लहानपणापासून पाहिला तर ना लय जोडा लय टिकते म्हणते तो. म्हणजे कसं आहे तुम्ही म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे तुम्ही म्हणजे असं एका गठबंधनात बांधून जाता, तुम्हाला लय वेळ भेटते जिंदगी जगायला. मग काय लग्न झाल्यावर 50-60 वर्ष भेटते तुम्हाला, चांगलं पूर्ण लहानपणापासून मोठ्यापणीचं जीवन भेटते ना मस्त. हावकाची काकू, तुम्ही पाहिजे ना मग असं ते एखादा मायासाठी. बरं बरं, मी पाय. हो हो बाई, पाहिजे माहिती तुमच्या माया घ्या आणि आमच्या घरी दिसन बाप्पा तर त्या बोंबलन तुमच्यावर. हो काकू, नाही येत त्या कामात असन. पाय बाई, कोणी किती काही बोलो, बेश्रमावानी सोडून द्यायचं, पण आपलं आपण काम सोडायचं नाही. हो काकू, आम्ही तसंच करतो. बरं काकू, आम्ही नंतर भेटतो, मग तुम्हाला नंतर बोलूया. आता नाही काय आई गियन फालतूस, तर आणखी मॅटर वाढून जाईन, तर आम्ही घरी जातो आता. हो हो, जा जा, कोणाला माहिती पडलं पाहिजे ना माय, हा वेळ आल्याशिवाय. आणि ठीक आहे मग, जा मग. हा हो हो काकू, आम्ही आता बोलत जाईन, मस्त येत जाईन बस आले. बिलकुल बिलकुल, तुमचंच घर आहे. क्या करूं हाय, मुझे बुड्ढा मिल गया, हाय हाय बुड्ढा मिल गया, मैं गुड़िया हसीन मेरी मोरनी सी चाल है, होठों पे मेरे मेरे सैया जी का नाम है, हाँ हाँ मैंने तो आज जिसको नहीं उसको पकड़ लिया. अब शांताबाई का सत्यानाश, शांताबाई को हम गिरा देंगे पानी में, वो मर जाएगी, फिर हमारा राज होगा इस दुनिया में. हाय हाय हाय. हो ना माय, वाटलं नाही त्या चालमध्ये फसून म्हणून अशाच फसलेल्या होत्या, अशाच फसल्या. बरोबर आहे ना, प्रेमात पडल्या होत्या ना त्या. प्रेमात पडलेला माणूस म्हणजे भिन राहते, भिन कुत्र्यासारखा भिन. हा, त्याला काही भान नाही राहत आपण कुठे चाललो काय चाललो. आता आपण असा मोहरा बनवू, त्याला असा मोहरा बनवू का आपण जसं म्हणू त्यानं तसंच केलं पाहिजे. सुधारायचं बिलकुल नाव नाही घेतलं पाहिजे. हाँ भाई हाँ, अब तो मजे ही हमारे, अब तो उसके बॉयफ्रेंड से भी हम उनकी उनकी सांसें करके पैसा निकाल लेंगे. अब तो देख आगे आगे होता है क्या. सच्ची कुड़िया, मैं सच्ची कुड़िया. अंग्रेजी चिड़िया के खातिर दिल से दिल मेरा तोड़ दिया, मैंने छोड़ दिया, उसे छोड़ दिया. उसकी काली करतूतों ने उसका भांडा फोड़ दिया. मैंने पिंकी को और आरती को अपना बना लिया. मैंने पिंकी को और आरती को अपना बना लिया. अंग्रेजी चिड़िया के खातिर, हाय हाय. ब्रेकअप सॉन्ग, अब होगा कैचअप सॉन्ग, मनी लेना. हाय हाय हाय. काय हे माणसाची कुठच्या काही म्हणतो बापा. चल घरी, उद्या पोहा, पण आता उद्या पोया आहे, उद्या पोया घे आणि पोह मग आता काय करायचं आणि काय नाही तर. हो बापा चला. रश्मे, ओय रश्मे, घरी नाही का गड्या ही. रेश्मा, ओय रेश्मा. काय माय शांताबाई बापा, अब इच्छा आवाज देतो, घरात कोण येतो तू. बाहेरूनच्या बाहेरून आवाज देतो नुसतं बापा. काही नाही माय रश्मी, आता उद्याची पोळ्याची तयारी करायला लागते ना, म्हणून घरी जायचं आहे बिचारे, आज काही टाइम आहे नाही. तर म्हणून नाही का बिचारे माई पोरगी बिचारे, मग असे तिचं माय जरा असं 2-2 गोष्टी झाल्या. तर गेली बाई ते म्हणे मी मरतो म्हणे. तर मी म्हटलं बापा. तर गेली बाई लढत लढत बाहेर, कुठे गेली काय गेली तेव्हाची घरच नाही आली बापा. आता माय शांताबाई, माई पोरगी बिचारे कमलाले आणि गंगाले बोलली म्हणे, मला काकीने सांगितलं आणि ती काकीच्या घरी मला बोलवायला आली, मलाच घर पुंजीन हे ते म्हणू लागले बिचारे. नाना प्रकारचं काकीले बोलली बाई माई पोरगी, भल्ल्या माजले बिचारे. ते म्हणे मला मी मरतो म्हणे. नाही म्हणे मी घरी नाही येत म्हणे, अशी म्हणे माईची पोट्टी. मी लात मारली तिला. तर म्हणे बाई जाय म्हणे, येतही नाही म्हणे घरी म्हणे. ते नाही आली तेव्हापासून, कुठे गेल्या काय मी, सोबत तर नसून गेल्या. माय हो का व, ह्या काने दोघी जणी लस शायना झाल्या बिचारे. नुसत्या कोमलले बोलत राहते नाना प्रकारचं. आता कोमल कशी जराशी साधी बुधी पोरगी आहे. ह्या काने बिचारे भल्ल्या वरते चढल्या आहे ना, एवढ्या माजल्या आहे व माई पोरगी तर लयच गेली आहे वरते.
नाही तर काय माय शांताबाई तू ते म्हणता ओ माई पोरगी मलाही बोलली तिथं शिवून त्या कोमलच्या नावावरही बोलली, गंगाच्या नावावरही बोलली, ते बबिता काकीलाही बोलली. हा पोरीले मारशील ना म्हणे, ह्या बुडीसारखी गेले वय म्हणे, पाहिलं ना म्हणे नाव सून पचवत नाही म्हणे, आणि पोरग म्हणून शहरात राहिले जाते म्हणे, मायला इथे टाकते म्हणे, स्वतःच्या हाताने कमवा लागते खा लागते म्हणे, असे आले होते म्हणे, म्हणून तुम्हाला पोरं पाहिजे म्हणे, मग अद्दल घडले असते म्हणे. सांग अशी बोलली माई पोरगी. काही सुधी आहे का मायलेच तर सोडत नाही इथे, लोकायले काय सोडन बापा. माय बहीण बबिता काकीला तर बिचारी भला राग आहे या गोष्टीचा. तिले तिच्या पोराचं नाव काढलं लढ शेते बापा तिले. नाही बाई पिंकी नाही काय लयच वरती चढली बाई, आता लयच माजल्या ह्या. हा कवा असे संस्कार दिले कवा आपण आपल्या लेकराईले. लढे ना माय शांताबाई लढाले. अशा कशा खाऊ खाऊ माजले ना हो, सगळ्या गोष्टी बरोबर जाग्यावर भेटते. पैसा म्हटलं पैसा, कपडे म्हटलं कपडे, जसं तसं भेटते ना, म्हणून त्या वरती गेल्या. पाहिलं नाही का कोमल कशी पद्धतशीर पोरगी आहे. नाही 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 यायचं का नाही, जास्त उडणंच बंद करायला लागते, लय उडून राहिल्या ह्या. हाव ना बिचारे. पण मला एक समजत नाही बाई, मला वाटलं नाही मी माझी पोरगी अशी बोलन म्हणून कोणाले. मायावर तर जरा शिकाय नाही गेली होती, बापावरही नाही गेली, तिचा बापा एवढ्या रंगाचा नाही बोलत कोणाले. जाऊ दे माय, पण आता मराले गिराली काही असं बोलून गेली तर काही सांगता येत नाही. पाहिजे कुठे गेली आणि काय गेली तर माहित आहे, घोडं कुठे गेलं काय माहित. जाऊ दे हे असे नसलेले बरे बापा, याले त्याले ज्याले त्याले बोलून बसते. जाऊ दे तिकडे. असं दम तर भरण बिबा बोलायला लावते मला. नाही तर काय कोड्या धमकीच्या आहे, त्या कोड्या धमकीच्या असाले. मराले जिगर पाहिजे जिगर. सोड. आली होती विचाराले, पण काही नाही, मूड खराब झाला मायावाला. म्हणले वाटत ह्या असे लेकरं तर अशी कामं करत नाही, त्याला आपला जीव प्यारा असते. तिले चांगलं वटणीवर सांगतो मी, आणि त्या पिंकेले समजून सांग माय ओलीशी काय, पण एवढं बोलणं साजरं नसते. माय पोरगी तर गेलीच वाया, पण तुझी पोरीले बरोबर आतापासून दाबीत ठेव. हो ना माय. कोमलने गंगाले काय बोलली बापा, आणि बबिता काकीले बोलली. मला बाई पहिले ती यकीनच नाही झाला, जेव्हा ते बबिता काकीले बोलली तेव्हा तर माई घुटण्यातली मस्तकातच गेली. हो भल्लं लाताळलं मी तिले, दोन झापडाई दिले बिचारे. योग झालं काय योग झालं काय योग, डोक्याचं टेन्शनही कमी नाही होत बापा. ह्याला कळायचं टेन्शन म्हटलं का लयच त्या पोट्याने काय भल्ल्या वाया गेल्यासारख्या करून राहिल्या. करावं तरी काय हो बापा. मग काय म्हणते चूल आणि मूल म्हणते, म्हणूनच पोराईसोबत तुम्ही चांगले वागत म्हणून असं होते म्हणते. सांग बापा, इकूनही विचार आणि तिकूनही विचाराय बाबा, काय करावं काय नाही काही समजायला नाही येत. नाही तर काय माय शांताबाई. बर जाऊ दे मग, का चलतं पाहिले चाललं जाऊ ना माय. काय करतो घेतला डोक्यावर गोटा पाडून काय करशील, लोक आपल्याच नावानं डंका वाजवून. हो चाल बापा. नाही तर काय बेवय लागते बापा, काय करतो. हो ना, माणूस तोंडातून बोलून तर देते, पण माणसाच्या अंतकरण लय दुखते मग बोलल्यावर. त्याला काही वाटत नसेल का शांताबाई. काय माहित नाही कसे मन हाय कसे तोंड आहे त्याचे तर. चल बरं माय म्हणणे लागून राहिलं, चल पाहिले. हो चल ना, आपल्या मित्राला सांगून दे ना उद्याच जरासं. क्या बोलते मेरे दोस्तो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की कराल, आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि उद्याच्या भागामध्ये आपण थोडं पोळ्याचं पण बघूया विथ आरतीचा बॉयफ्रेंड. आता ही स्टोरी आपण कंटिन्यू करूया, पण उद्याचे दिवस थोडं पोळ्याचं पण बघूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगाल. आणि तुम्ही म्हणता ना नाव घ्या नाव घ्या, एक दिवस मी नक्कीच नाव घेते. आता सध्या तर मी नाव नाही घेत, पण एक दिवस नक्कीच नाव घेते. कसं आहे ना, नाव घ्यायच्या आधी पूर्ण नाव लिहून ठेवावं लागते. तर मी नाव लिहून नाही ठेवलंय, त्यामुळे मी आज नाव घेत नाही. पण जेव्हा पण नाव घेईल तेव्हा पण मी तुम्हाला आधी सांगेल. हो हो झालं असेल तर चल माय लवकर. चल बापा येतो मग लेकरायले पाहू.